बाळांनो, आम्हाला माफ करा. आज महाराष्ट्र सुन्न आहे. कारण ज्या राज्यात आपण मुलींना लक्ष्मी मानतो, त्याच राज्यात दर 53 मिनिटाला एका चिमुकलीचं बालपण नराधमांकडून खुडलं जातंय. पुण्याच्या नसरापूरमधील घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं असतानाच समोर आलेली आकडेवारी कोणत्याही सुसंस्कृत समाजाला मान खाली घालायला लावणारी आहे. राज्यातील पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार एक भीषण वास्तव समोर आलंय. गेल्या 120 दिवसात महाराष्ट्रात तब्बल 3279 पॉक्सो गुन्हे दाखल झालेत. याचाच अर्थ राज्यात दररोज सरासरी 27 मुली वासनेच्या बळी ठरत आहेत. 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 या 16 महिन्यांच्या काळात 13,410 गुन्हे नोंदवले गेलेत. यात पुणे जिल्ह्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मिळून केवळ 4 महिन्यात 439 चिमुकल्यांवर अत्याचार झाले आहेत. नसरापूरमधील पीडितेच्या वडिलांनी आक्रोश करत म्हटलंय, माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपीला फाशी होईपर्यंत कोणत्याही नेत्याने माझ्या घरी येऊ नये. मुंबईत 1810 तर ठाण्यात 1593 गुन्हे दाखल झाले असून खाकीचा धाक नक्की कुठे गेलाय असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. केवळ मेणबत्त्या पेटवून किंवा निषेध करून हे नराधम थांबणार नाहीयेत. आता गरज आहे ती फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर फाशीच्या शिक्षेची. या भयावह आकडेवारीवर तुमचं मत काय आणि सरकार, समाजाने आता काय पाऊल उचललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.